नमस्कार पोट्ट्यो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावाकडची रंगपंचमी कशी असते। आता आम्ही चाललो शेगावले भाजीपाला आणि किराणा आणायला। सगळ्यात पहिले आलो आम्ही किराणा दुकानवर। आता आम्ही किराणा दुकानहून गहू, हे तुपाचं आणि हा किराणा घेतला। आता आम्ही आलो बाजारात। आज आहे आमच्या शेगावचा बाजार, पाहू शकता तुम्ही मित्रांनो। आता बाजारातून आम्ही सगळे वांगे, कांदे, टमाटे सगळा भाजीपाला घेऊन घेतला। हे पहा आमचं माजून। आता चाललो आम्ही चक्कीत गहू द्यायले। आता आम्ही पंपावरून पेट्रोल टाकून घेतलं 50 रुपयाचं। 100 करणार आहे हे आता चक्कीतून आम्ही रोडगेचं दळून घेतलं। पेपर आहे आता 10वीचा पेपर, काही काम आहे घराबाहेर निघायचं। आजकाल लग्न आहे गावात, रंगपंचमी आहे। हे पाय पेपर आहे 10वीचा वाढणारा। हे पहा आता आमचे कार्यकर्ते भिडले, आता वांगे चिरायले। हा एकदम चटपट पटापट खतरनाक भाजी होणार आहे। वांग्याची भाजी मस्त रोटगे। हे पाहू शकता आमचा आता गंजगिन सगळे भांडे कुंडे सगळं घेऊन आम्ही मयात आलो। आता आमचे हे कार्यकर्ते सध्या रोटगे करून राहिले मस्त। आता गोल गोल गोळे। हे बा हे आमचे आचार्य आहेत दीपक पाटील। आता मस्त गोल गोल गोळे होतील। दाखर भाऊ मयूर, हे बा याचे आता हे चकल्या केल्या आहे ना, आता याचे गोल गोल गोळे होतील। आणि हे आपला शिवादादा मस्त उंडे भेजून देऊन राहिला इथे। आणि हा गडी पाणी टाकून राहिला। अरे इकडे मोने हा। आता आलो आम्ही रोटगे करायसाठी गड्डा करायले। आणि आता आमचे कार्यकर्ते हे मयूर भाऊ आणि मोनू भाऊ मटके हे भिडले गड्डा करायसाठी। आणि या गड्डा केल्यानंतर याच्यामध्ये मस्त रोटगे शेकले जातील। आणि शेकेल रोटगे एकदम खतरनाक लागतात। आणि तुमच्यातलं कोण कोण ते रोटगे खायला आहे ते ना आपल्याला कमेंट करा। आणि चाल घे त्या गौऱ्या घे पटकन, टाइमपास नको करू। अटी इकडे भुका लागल्या सकाळपासून लेका, काही खायला नाही लेका। एवढा टाइम असते का? 2 आणि 3 वाजून राहिले। हां आता गौऱ्या याच्यात टाका, त्यात रोटगे टाका, कधी भुसतीन देन कधी खा काय लेको। आता गौऱ्या याच्यात टाकले, याच्यात टाकणार आम्ही रोटगे। आणि रोटग्याची पूर्ण स्टेप कशी बनतात, काय वांग्याची भाजी वरण ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेल। आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा। हे पाहू शकता तुम्ही। हे आता आमच्या शिवादादानं लगेच दीपक पाटला रोटगे टाकणं लावले। कारण की कसं आहे, रोटगेचे कार्यकर्ते हेच मेहनत, तेले जजमेंट माहीत आहे कसे टाकायचे काय टाकायचे रोटग्यात। हे आमचे हरीश पाटील इकडचे, हे दीपक पाटील, हे शिवादादा आणि हा गडी आदित्य घाटे। हां याच्या हातून एकदम कडक रोटगे शेक्याचं काम पेशल याच्या इकडे दिलं आहे। आणि या दीपक पाटला इकडे आमचं भाजीचं काम आहे, एकदम वांग्याची भाजी कडक। ह्या आता गणानं पाकिट घेतलं। कोणतं पाकिट आहे हे? गणानं पापडीचं पाकिट घेतलं। दीपक काका, दीपक पाटील हे आचार्य आहेत, 1 नंबर भाजी बनवतात क्वालिटी। हा गडी म्हशीचा व्यापारी आहे, 10 म्हशी आहेत गळ्याचो। हा आहे की नाही? हे आता आमच्या हरीश पाटलानं गण ठेवला चुलीवर। बरं बा हो, सगळे सगळे भिडले वांग्या भाजीत। तेल कमी पडलं, कोणी म्हणते काही कमी पडलं, काही समजून नाही राहिलं मॅटर मध्ये। हे आता हे पा हे आमची वांग्याची भाजी होऊन राहिली। हा खतरनाक उकडून राहिली एकदम वांग्याची भाजी। हे पा हा विदर्भाची फेमस वांग्याची भाजी। आणि हे आज आमचे आचारी लावा रे काळ्या फटाफट। हे गोपाल पाटील आहेत, 40,000 रुपये महिना आहे। रेल्वेवर याच्या ट्रॅक्टरला गेलाय। कालूमा मित्र आहे। आणि हा अशा यायला दोघायला मी पाठवून आलो एकवाच्या कॅना आणायला, जावा लवकर। सध्या वांग्याची भाजी वरण येलाय मस्त, एकदम कडक राईस आहे, खतरनाक राईस। कोणता हरीश पाटील? बासमती राईस आहे।